Hello students, today we are here with the second session of animal classification. In the previous session, we have discussed about history of animal classification, the traditional system of animal classification, and also the criteria which are used by the new system of animal classification. So these criteria include grades of organization, body symmetry, germ layers, body cavity, and body segmentation. So these are very important criteria which are used by new system of animal classification. And in order to understand this new system of animal classification, you should study all these criteria. That is, you should know the terms in this criteria. You should be well familiar with these terms so that you can study the classification of animals further, and you can study the different characteristics of these phylum or the organisms which are included in different phyla. And to begin with, you already know that this animal classification, it was first done by a great Greek philosopher, Sir Aristotle, and this is an inspiring quote by Aristotle: "We are what we repeatedly do. Excellence then is not an act but a habit." म्हणजे उत्तम काही गोष्टी करायच्या असतील तर ते असं कधीतरी करण्यासारखी गोष्ट नाही, हे अरिस्टॉटल यांना सांगायचं आहे. एक्सलन्स शुड बी अ हॅबिट, इट इज अ हॅबिट. आता तुमच्या बाबतीत एक्सलन्स म्हणजे काय आहे की अभ्यास करणं, अतिशय उत्तम पद्धतीचा अभ्यास आपण करायचा आहे. आई वडिलांना आपण समाधानी ठेवायचं आहे अभ्यास करून, आणि अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी एक्सलन्स, वी हॅव टू अचीव एक्सलन्स इन स्टडीज. तर एवढंच टार्गेट ठेवा, थोडंसं एवढंच बघा फक्त आपण उत्तम पद्धतीने अभ्यास कसा करू शकू, आणि मग आपल्याला निश्चितपणे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, आपली हॅबिट जर एकदा झाली उत्तम पद्धतीने अभ्यास करण्याची, तर तुम्हाला कुठल्याही म्हणजे जी विरोधी ताकद असेल ती तुम्हाला यश मिळवण्यापासून रोखू शकणार नाही. ओके. आणि आता ह्या इन्स्पिरेशन सोबत आपण आता पुढे जाणार आहोत. तर आजच्या सेशनची सुरुवात ही या चार्ट पासून होणार आहे. हा चार्ट अतिशय महत्त्वाचा आहे, हे इथं लक्षात घ्या. आणि हा चार्ट तुम्हाला समजून घेणं, कशा पद्धतीने त्या ठिकाणी वेगवेगळे वर्ड्स यूज केलेले आहेत, कुठले वर्ड्स आहेत ते आपल्याला कितपत समजले आहेत, हे इथं पाहणं महत्त्वाचं आहे. आता इथं किंगडम ॲनिमॅलिया असं इथे लिहिलेलं आहे. ओके, कारण आपण ॲनिमलचं क्लासिफिकेशन स्टडी करत आहोत म्हणून. आणि मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम्स विदाउट अ सेल वॉल. काय लिहिलं आहे ते? मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम्स विदाउट अ सेल वॉल. म्हणजे तुम्हाला हे माहिती आहे, हे झालेलं आहे. ज्यावेळेस तुम्ही सेल स्टडी केला 8th स्टँडर्डमध्ये असताना, त्याच्याही आधी मला वाटतं सेल आहे 7thला वगैरे, त्यावेळेस तुम्ही तो डिफरन्स ज्यावेळेस लिहिता प्लांट सेलमध्ये आणि ॲनिमल सेलमध्ये, त्यावेळेस तुम्ही काय लिहिता? प्लांट सेल हॅज अ सेल वॉल अँड इन ॲनिमल सेल सेल वॉल इज नॉट प्रेझेंट, किंवा सेल वॉल इज ॲबसेंट. म्हणून या ठिकाणी काय लिहिलंय बघा, विदाउट सेल वॉल. ठीक आहे, म्हणजे हे आपल्याला समजलं असेल. आता पुढे या ठिकाणी 2 ग्रेड्स दिलेले आहेत, जे आपण कालच डिस्कस केलेले आहेत. सेल्युलर ग्रेड आहे आणि दिस इज द लोवेस्ट ग्रेड. ओके. आणि ह्याच्या आधी सुद्धा प्रोटोप्लाझमिक ग्रेड पण आहे बघा. प्रोटोप्लाझमिक ग्रेड जे आहे, सेल्युलर ग्रेड आहे, आणि नंतर ह्या सगळ्या ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन आहे. सो यू जस्ट रिमेंबर दॅट हायेस्ट ग्रेड इज द ऑर्गन सिस्टीम ग्रेड. आणि ही जी ऑर्गन सिस्टीम ग्रेड आहे, वी आर इन्क्लुडेड इन दिस ग्रेड ऑफ बॉडी ऑर्गनायझेशन. म्हणजे ह्युमन हा कुठे येतो पहा, ह्युमन हा इथे येतो. कुठे? ऑर्गन सिस्टीम ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन मध्ये आपण आहोत. या ठिकाणी आपली जागा इथे आहे, हे लक्षात घ्या. आता त्यानंतर असिमेट्रिकल बॉडी, रेडियल सिमेट्री आणि बायलॅटरल सिमेट्री. आपण इथे येतो बायलॅटरल सिमेट्रीमध्ये. नेहमी आपण कुठे येतो हे पहिलं विचारत जा. म्हणजे बायलॅटरल सिमेट्रीमध्ये आपण येतो. आणि इतरही जे ॲनिमल्स आहेत, मग हर्बिवोरस ॲनिमल्स असतील हायर लेवलचे, कार्निवोरस ॲनिमल्स असतील, हे सर्व ॲनिमल्स हे बायलॅटरल सिमेट्रीमध्ये येतील. ओके. आणि मग असिमेट्रिकमध्ये, रेडियल सिमेट्रीमध्ये कोणते कोणते ॲनिमल्स येतील, जसं जसं आपण फायलम स्टडी करू तसं आपण ते डिस्कस करूयात. आता दुसरी जी गोष्ट आहे इथे, बॉडी कॅव्हिटी. ओके. आणि बॉडी कॅव्हिटीमध्ये जर आपण पाहिलं तर असिलोमेट बॉडी कॅव्हिटी,
सुडोसिलोमेट बॉडी कॅव्हिटी अँड युसिलोमेट बॉडी कॅव्हिटी. तर असिलोमेट बॉडी कॅव्हिटी म्हणजे काय की बॉडी कॅव्हिटी ॲब्सेंट आहे. म्हणजे इथं तो प्रश्न मिटला की आपल्याला असिलोमेटचा अर्थ समजतोय का पहा थोडंसं. असिलोमेट म्हणजे काय, बॉडी कॅव्हिटी इज ॲब्सेंट म्हणजे असिलोमेट. लक्षात आलं का, बॉडी कॅव्हिटी इज ॲब्सेंट, दिस इज असिलोमेट. आता युसिलोमेट, मग युसिलोमेट मध्ये काय म्हणता येईल, तर युसिलोमेट मीन्स ट्रू बॉडी कॅव्हिटी इज प्रेझेंट. लिहून घ्या या गोष्टी, लक्षात राहत नाहीत. युसिलोमेट म्हणजे काय, ट्रू बॉडी कॅव्हिटी इज प्रेझेंट, इट इज युसिलोमेट. मग युसिलोमेट बॉडी कॅव्हिटी कशाला म्हणायचं, त्याचं मिनिंग एकदा आत्मसात केलं, ते लक्षात ठेवलं की परत त्याच्याकडे बघायची गरज नाही. आज वेगळं मिनिंग, उद्या वेगळं मिनिंग असं होणार आहे का, नाही. त्यामुळे युसिलोमेट बॉडी कॅव्हिटी म्हणजे काय, दिस टाइप ऑफ बॉडी कॅव्हिटी इज फॉर्म्ड फ्रॉम मेसोडर्म ऑर द गट. म्हणजे लक्षात घ्या, ही जी बॉडी कॅव्हिटी आहे ही कशापासून तयार झालेली आहे, विचारा स्वतःला, कशापासून तयार झाली आहे ही. मेसोडर्म म्हणजे जो मिडल लेयर आहे, जर्मिनल लेयर्स जे आहेत त्याच्यामधला जो मिडल लेयर आहे त्याच्यापासून ही बॉडी कॅव्हिटी तयार झालेली आहे, मेसोडर्म ऑर गट. मग विचारा गट म्हणजे काय आहे, तर गट म्हणजे इट इज अ पार्ट ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टम. अँड विच पार्ट इज इन्क्लुडेड इन दिस, बेसिकली स्टमक अँड इंटेस्टाईन. हा जो पार्ट आहे इट इज कॉन्स्टिट्युटिंग द युसिलोमेट बॉडी कॅव्हिटी. म्हणजे लक्षात घ्या, हे वर्ड्स एकदा तुम्ही याचे अर्थ समजून घ्या, कारण अर्थ हे असं आहे की ते रोज बदलणार नाही. आज वेगळाच अर्थ, उद्या वेगळाच अर्थ, हे लिहून घ्या. आणि लास्टली जे आहे ते सुडोसिलोमेट बॉडी कॅव्हिटी. मग सुडोसिलोमेट बॉडी कॅव्हिटी मीन्स व्हॉट, फॉल्स बॉडी कॅव्हिटी. नावच बघा त्याचं काय आहे, सुडो. सुडो म्हणजे काय, फॉल्स. म्हणजे फॉल्स बॉडी कॅव्हिटी या ठिकाणी आहे. अँड सच अ टाइप ऑफ बॉडी कॅव्हिटी इज नॉट फॉर्म्ड फ्रॉम द मेसोडर्म ऑर द गट. लक्षात आलं का. आता हे तीन प्रकार हे व्यवस्थितपणे लिहून घ्या. लक्षात आलं असेल तरी हे लिहून घ्या वहीमध्ये, कुठंतरी याची नोंद करा. सुडोसिलोमेट म्हणजे काय की बॉडी कॅव्हिटी इट इज अ फॉल्स बॉडी कॅव्हिटी. परत मी रिपीट करते, ते ऐका. आणि ही जी बॉडी कॅव्हिटी आहे इट इज नॉट फॉर्म फ्रॉम मेसोडर्म ऑर दी गट. ठीक आहे. आता हे नीट अर्थ नीट लक्षात ठेवा आणि ते लिहून घ्या वहीमध्ये. ओके. आणि नंतर हा जो आहे असिलोमेट मध्ये एकच फायलम आहे. कुठला फायलम आहे, पॉरिफेरा. म्हणजे पॉरिफेरा दिस इज द ओनली फायलम विच इज इन द सेल्युलर ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. म्हणजे पॉरिफेरा हा एकच फायलम इथे येतो आणि बाकीचे जे फायलम आहेत बघा हे इथल्या कुठल्या तरी ग्रेडमध्ये म्हणजे नंतर येणाऱ्या ग्रेड्समध्ये हे फायलम क्लासिफाय केलेले आहेत. आणि मग इथे असिलोमेट बॉडी कॅव्हिटी असणारे हे सगळे फायलम आहेत. कोणते आहेत पहा, वी विल स्टार्ट रीडिंग फ्रॉम हिअर. ओके. म्हणजे प्लॅटीहेल्मिन्थेस, निडॅरिया अँड पॉरिफेरा तिघं पण काय आहेत, फायलम असिलोमेट आहे. आणि इथे जर आपण हा सुडोसिलोमेट जो पाहिला त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर ॲस्केल्मेन्थेस म्हणजे बॉडी कॅव्हिटी आहे पण इट इज नॉट अ ट्रू बॉडी कॅव्हिटी. इट इज नॉट फॉर्म फ्रॉम मेसोडर्म ऑर दी गट. लक्षात घ्या ही गोष्ट, मेसोडर्म पासनं किंवा गट पासनं ही बॉडी कॅव्हिटी तयार झालेली नाही. आणि लास्टली जे आहे ते युसिलोमेट मीन्स ट्रू बॉडी कॅव्हिटी, दॅट इज अ बॉडी कॅव्हिटी which is formed from the mesoderm or the gut. It is present in such animals. म्हणजे कुणापासून आहेत पुढे हे सगळे ॲनिमल्स, फ्रॉम ॲनिलिडा ऑनवर्ड्स. म्हणजे ॲनिलिडा पासून पुढे जर आपण गेलो तर युसिलोमेट जी बॉडी कॅव्हिटी आहे ती या ॲनिमल्स मध्ये आहे. हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, आपण विसरायचं नाहीये. द फायलम अबव ॲनिलिडा और फर्दर द फायलम विच आर कमिंग आफ्टर ॲनिलिडा, in these animals the body cavity is eucoelomate body cavity. तर अशा पद्धतीने ह्या चार्टचा आपण स्टडी करायचा आहे स्वतः. ओके. आणि मग आपण इथे जो फर्स्ट फायलम आहे, इथे फर्स्ट फायलम कोणता आहे, पॉरिफेरा. तर या फायलम पासून आपण आज सुरुवात करणार आहोत. तर हा जो फायलम आहे हे फायलम पॉरिफेरा हा फर्स्ट फायलम आहे.
किंगडम ॲनिमॅलिया मधला फर्स्ट फायलम कोणता आहे तर तो पॉरिफेरा आहे. आणि जे काही फर्स्ट आहे त्यांना एक वेगळं महत्त्व असतं पहा, ठीक आहे. आणि म्हणून मग मी या ठिकाणी या फर्स्ट फायलमला आपल्या काय केलेलं आहे, खूप इमेजेस घेतलेले आहेत पहा हे नेटवरनं. आता हे जे आहे हे पोरस स्ट्रक्चर या ठिकाणी तुम्ही पाहत आहात, म्हणजे एक सछिद्रपणा या ठिकाणी दिसत आहे. अशा पद्धतीने होल्स असणारं हे स्ट्रक्चर आहे. मग हा जो पॉरिफेरा हा जो वर्ड आहे, हा वर्डचा अर्थच आहे की दे आर हॅव्हिंग अ पोरस स्ट्रक्चर, ठीक आहे. आता हे स्पंजेस आहेत सगळे. आय हॅव शोन हिअर डिफरंट टाइप्स ऑफ स्पंजेस. आणि पाहिल्यानंतर तुम्हालाही थोडंसं अट्रॅक्टिव्ह वाटत असेल की अतिशय कलरफुल, इथे पर्पल कलरचे, इथे ब्ल्यू कलरचे, इथे थोडेसे असे म्हणजे ज्याला आपण ब्राउनिश टाईप कलर असं म्हणतो, येलोइश ब्राऊन कलर आहे, इथे ग्रीनिश कलर आहे. म्हणजे लक्षात घ्या, दे आर इन डिफरंट कलर्स, दे आर प्रेझेंट हिअर ॲट द डेप्थ ऑफ द ओशन. म्हणजे डिफरंट कलर्सचे आहेत आणि अतिशय डीप ओशन्समध्ये हे मरीन फॉर्मचे ॲनिमल्स आहेत, हे लक्षात घ्या. आता ज्यावेळी मी इमेजेस सर्च केले त्यावेळी मला प्रश्न पडला बघा एक, की अरे हे इतके ग्रीन कसे दिसत आहेत. तुम्हालाही पडला असेल, बऱ्याच मुलांना पडला असेल प्रश्न की हे ग्रीन कलरचे कसे दिसत आहेत. मला हा पण प्रश्न पडला, हे ब्ल्यू कलरचे कसे दिसत आहेत, हे पर्पल कलरचे कसे दिसत आहेत. आणि हे प्रश्न ज्यावेळेस मला पडले त्यावेळी मी सर्च केलं नेटवरती आणि माझ्या लक्षात आलं की फोटोसिंथेटिक स्पंजेस सुद्धा आहेत. म्हणजे लक्षात घ्या, काही स्पंजेस हे फोटोसिंथेटिक सुद्धा आहेत, हे माझ्या लक्षात आलं. आणि मग थोडासा मला अजून इंटरेस्ट निर्माण झाला त्या टॉपिकमध्ये. म्हणजे लक्षात घ्या, प्रश्न आपला इंटरेस्ट वाढवतात. म्हणजे ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळी प्रश्न का विचारायचे, प्रश्न यासाठी विचारायचे कारण ते आपली क्युरिओसिटी जागी करतात. आणि क्युरिओसिटी जागी असली म्हणजे नवीन ज्ञान लालसा ही मनामध्ये निर्माण होते, हे लक्षात घ्या. म्हणजे अशा पद्धतीने हे पोरस आहेत म्हणून त्यांना पॉरिफेरामध्ये टाकायचं. अशा पद्धतीचे हे ॲनिमल्स आहेत. इथे पहा, हे असं ॲनिमल्स आहेत असं वाटतच नाहीये, सांगितल्यावर वाटतंय की ॲनिमल्स आहेत. या ठिकाणी हे पहा, हे जस्ट लाईक अ स्टोन, इट इज लुकिंग लाईक अ स्टोन. आता हे जे स्पंजेस आहेत हे डीप ओशन्समध्ये असतात, हे सबस्ट्रॅटमला चिटकून असतात. म्हणजे ज्या ठिकाणी ते असतात ना ओशनच्या डेप्थमध्ये, अगदी डीप त्या ठिकाणी प्लेसेस असतात तिथे ते असतात. अँड दे आर नॉट मोटाईल, दे आर नॉट परफॉर्मिंग लोकोमोशन. एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ते जात नाहीत. म्हणजे ॲनिमल्सचं जे वैशिष्ट्य आहे ते नाही आहे. म्हणजे हे जे ॲनिमल्स आहेत दे आर जस्ट सेडेंटरी ॲनिमल्स. म्हणजे दे आर नॉट मूव्हिंग और दे आर नॉट गोईंग फ्रॉम वन प्लेस टू अनादर प्लेस. आता हे जे ब्ल्यू आहेत स्पंजेस, यांचं जर आपण कॅरेक्टर पाहिलं, ह्यांची जर महत्त्वाची प्रॉपर्टी पाहिली तर हे ब्ल्यू स्पंजेस जे आहेत दे आर हॅव्हिंग सायनोबॅक्टेरिया. म्हणजे त्यांच्या बॉडीमध्ये सायनोबॅक्टेरिया दे आर प्रेझेंट इन द बॉडी ऑफ दिस ब्ल्यू स्पंजेस. अँड दीज सायनोबॅक्टेरिया दे परफॉर्म द फंक्शन ऑफ फोटोसिंथेसिस. म्हणजे अशा पद्धतीने ते फोटोसिंथेसिस करतात, म्हणून हे ब्ल्यू कलरचे आहेत सायनोबॅक्टेरियामुळे. सायनोबॅक्टेरिया हे एक टाईपचे बॅक्टेरिया आहेत आणि अशा पद्धतीने हे बॅक्टेरिया त्याच्यामध्ये आहेत आणि त्यांना तो ब्ल्यू कलर, दीज बॅक्टेरिया दे आर इम्पार्टिंग अ ब्ल्यू कलर टू दिस स्पंजेस. आणि हे पण पहा, हे पर्पल कलरचे स्पंजेस, ओके. तर हे पर्पल कलरचे स्पंजेस आहेत, यामध्ये सुद्धा बॅक्टेरिया आहे. अँड दीज आर द फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया. म्हणजे हे झाले, हे आहेत आणि हे आहेत, ग्रीन कलर, ब्ल्यू कलर अँड पर्पल कलर. दीज आर द फोटोसिंथेटिक स्पंजेस. हे आपण या ठिकाणी लक्षात घेऊयात. आता त्यानंतर त्यांचे कॅरेक्टर्स पाहूयात. आणि हे जे कॅरेक्टर्स आहेत याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर दीज आर द सिम्पलेस्ट बॉडी प्लॅन, दीज आर द ॲनिमल्स विथ अ सिम्पलेस्ट बॉडी प्लॅन. म्हणजे तिथे जर आपण पाहिलं तर सेल्युलर ग्रेड, आपल्या ज्या चार्टमध्ये सेल्युलर ग्रेड असं लिहिलेलं आहे. म्हणजे अतिशय बेसिक लेवलचे हे ऑर्गॅनिझम्स आहेत, लोवेस्ट लेवलचे हे ऑर्गॅनिझम्स आहेत असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. अँड दीज आर द फर्स्ट ॲनिमल्स or these are belonging to the first phyla in animal classification. They are called as sponges. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी जे ऑस्टिया
आणि ऑस्क्युलम हे जे आहेत अशा प्रकारचे हे पोर्स आहेत. आपण ते पाहिलेले आहेत आधीच इमेजेसमध्ये, पण इथे जरी तुम्हाला एवढं क्लॅरिफाय होत नसेल तरी पण लक्षात घ्या की हे जे ऑस्टिया आहे, these are the openings and these are the pores and osculum is also a opening. तर ऑस्क्युलम आणि ऑस्क्युला हे लक्षात घ्या. ऑस्क्युलम अँड ऑस्क्युला, these are the same words. Just you remember that osculum is a singular form and oscula it is a plural form. Okay. आणि हे कुठे राहतात, मग कुठे असतात हे? दे आर मरीन ऑर द फ्रेश वॉटर ड्वेलर्स. मरीन म्हणजे काय? दे आर प्रेझेंट आयदर इन सीज ऑर ओशन्स, अँड फ्रेश वॉटर ड्वेलर्स म्हणजे दे आर प्रेझेंट इन लेक्स ऑर रिव्हर्स. देन दे हॅव अ असिमेट्रिकल बॉडी. ते लक्षात येते बघा तुमच्या लगेच, असिमेट्रिकल बॉडी आहे. आणि मी ज्या पद्धतीने सांगितलं, दे आर ऑलवेज अटॅच्ड टू सबस्ट्रॅटम, दॅट इज दे डू नॉट शो लोकोमोशन अँड हेन्स दे आर कॉल्ड ॲज द सेडेंटरी ॲनिमल्स. म्हणजे ते सेडेंटरी ॲनिमल्स आहेत, ते लोकोमोशन दाखवत नाहीत, ते सबस्ट्रॅटमला अटॅच्ड आहेत. हे एकाच मिनिंगचे साधारणपणे हे सेंटेन्सेस आहेत, वर्ड्स आहेत. लक्षात घ्या. अटॅच टू सबस्ट्रॅटम, they do not show locomotion and they are sedentary. Sedentary म्हणजे they are not motile, they are not moving from one place to another place. This is the word sedentary used for such animals. आणि त्यानंतर their spongy body, it is made up of spicules or spongin fibers, and these spicules they are made up of calcium carbonate or silica. म्हणजे कॅल्शियम कार्बोनेटपासनं किंवा सिलिकापासनं हे स्पिक्यूल्स तयार झालेले आहेत. हे आपण या ठिकाणी लक्षात घेऊयात. म्हणजे हे हार्ड सबस्टन्सेस आहेत, कॅल्शियम कार्बोनेट सुद्धा, सिलिका सुद्धा. सिलिका तर वाळूचा फॉर्म्युला आहे पहा, याच्या आधी पण आपण डिस्कस केलेला आहे. SiO2 हा वाळूचा फॉर्म्युला जो आहे तो या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. आणि कॅल्शियम कार्बोनेट जो आपला चॉक यूज करतो की आपण, त्याचा फॉर्म्युला आहे हा. आणि हे हार्ड सबस्टन्सेस आहेत, ते आपण पुढच्या डायग्राममध्ये पाहूयात. आणि त्यानंतर पुढे पहा, these animals feed upon small organisms taken in their body along with water. म्हणजे पाण्यासोबत ते छोटे छोटे ऑर्गॅनिझम्स त्यांच्या बॉडीमध्ये गल्फ करतात. दे आर एनगल्फिंग these small organisms and water is taken through ostia. म्हणजे हे जे स्मॉल पोर्स आहेत, इथून हे जे वॉटर आहे हे या ठिकाणी हे करतात, आतमध्ये घेतात. अँड ऑस्क्युलम इट इज आउटलेट, म्हणजे ह्याला इनलेट म्हणता येईल आपल्याला, आणि ऑस्क्युलमला आपल्याला आउटलेट म्हणता येईल. हे या ठिकाणी लक्षात घ्या. अँड दे आर प्रोड्युसिंग बाय बडिंग अँड असेक्शुअल मेथड. म्हणजे इथं मी छोटासा एक बड पण दाखवलाय पहा. म्हणजे बडिंगने हे काय होतात, म्हणजे बड तयार होतो, जसं हायड्राचा आहे, पुढच्या ह्याच्यामध्ये आपण पाहणारच आहोत. म्हणजे बडिंग मेथडने ते रिप्रोड्यूस होतात किंवा सेक्शुअल मेथड्सने सुद्धा ते रिप्रोड्यूस होतात. आणि नंतर मग हे गुड ॲबिलिटी ऑफ रिजनरेशन, म्हणजे ह्याचा एखादा पीस असा बाहेर पडला, रिजनरेशन म्हणजे काय, ह्याचा समजा ॲक्सिडेंटली असा काही तुकडा वगैरे बाहेर पडला, तर हा ॲनिमल जो आहे सायकॉन स्पंज हा ॲनिमल आहे. सो इट विल बी फर्दर डेव्हलपिंग इन टू अ न्यू ॲनिमल. तर अशा पद्धतीने हे ॲनिमल्सचं स्पंजेसचं आहे. आणि हे महत्त्वाची गोष्ट ही लक्षात घ्या, ऑस्टिया कशासाठी आहेत, ऑस्टिया हे काय आहेत, हे पोर्स आहेत. ह्याच्या नावातच सगळं आहे पहा, पॉरिफेरा. पोर्स आहेत म्हणून पॉरिफेरा, म्हणजे पोर्स आहेत. त्यामुळे मी ते इमेजेस पण दाखवलेत तुम्हाला, की तुमच्या ते लक्षात राहील इमेजेस दाखवल्यानंतर, की पॉरिफेरा म्हणजे काय, ज्यामध्ये स्पोर्स आहेत असे जे ॲनिमल्स असतात त्यांना पॉरिफेरा या क्लासमध्ये. अँड दीज आर द लोवेस्ट ग्रेड ॲनिमल्स ऑर दीज आर द सिम्पलेस्ट ॲनिमल्स विथ अ सिम्पलेस्ट बॉडी प्लॅन. अशा पद्धतीने यांच्या सगळ्या ज्या प्रॉपर्टीज आहेत आणि कॅरेक्टर्स ऑर प्रॉपर्टीज दीज आर स्टडीड ओव्हर हिअर. आणि हे जे स्पिक्यूल्स जे आहेत आणि स्पंजिन फायबर्स आणि हे बडिंग थोडंसं हायड्रामधलं आपण पाहूयात, म्हणजे याचंही तुमच्या लक्षात येईल. आणि कारण आपण असे ॲनिमल्स दुसरेही ॲनिमल्स आपण पाहिले तर ते आपल्याला लक्षात येऊ शकतं. तर हे स्पंजिन फायबर्स या डायग्राममध्ये पाहताय आपण. तर हे स्पंजिन फायबर्स हे लक्षात घ्या. आणि स्पिक्यूल्स दिसतात कसे थॉर्न्स सारखे, अशा पद्धतीने हे स्पिक्यूल्स हे लक्षात येतील तुमच्या. हे स्पिक्यूल्स आहेत, म्हणजे थॉर्न सारखे, काट्यासारखे असे आहेत ते, आणि त्यांना आपण स्पिक्यूल्स असं म्हणतो. आणि हे बडिंग म्हणजे आधीच्या ह्याच्यामध्ये आपण पाहिलं, म्हणजे हा जो पॉरिफेरा जो आहे इथे आपण जर पाहिलं पॉरिफेराचे कॅरेक्टर्स, तर लक्षात घ्या इथे आपण काय पाहिलं, की दे आर रिप्रोड्युसिंग बाय बडिंग ऑल्सो. आणि मग बडिंगसाठी ही जी डायग्राम आहे ही हायड्रामध्ये होतं ॲक्च्युली ते,
परंतु हे या ठिकाणी अशा पद्धतीने हे जे आपण जे स्पंजेस आहेत त्यामध्येही बडिंग होतं, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. आणि इथे हा पॉरिफेरा हा फायलम जो आहे तो झाल्यानंतर आपण नेक्स्ट जो फायलम आहे त्या फायलमकडे म्हणजे सिलेंट्राटा, निडारिया किंवा सिलेंट्राटा, इट हॅज 2 नेम्स, सिलेंट्राटा और निडारिया, त्या फायलमकडे आपण जाऊयात. आणि थोडंसं रीडिंगकडे या ठिकाणी फोकस करा, वर्ड्स मार्क वगैरे करा हे करताना सगळं. ओके, तर इथे हा जो हायड्रा आहे इथे आपण बडिंग तर दाखवलेलंच आहे. ओके, आणि इथे जर आपण याचं ऑब्झर्वेशन केलं या हायड्राचं, तर अशा पद्धतीने आपल्याला इथे डिप्लोब्लास्टिक असा हा ॲनिमल आहे हे लक्षात येत आहे. म्हणजे इथे 2 लेयर्स दिसतात का सेलचे? विचारा स्वतःला. इथे मला 2 लेयर्स दिसतात, म्हणजे दीज आर द डिप्लोब्लास्टिक ॲनिमल्स. मीन्स अलॉंग विथ बडिंग तर तुम्ही ऑब्झर्व केलंय, त्याचबरोबर हे डिप्लोब्लास्टिक नेचर सुद्धा इथे लक्षात घ्या. आणि अशा पद्धतीने जे हायड्रा आहे त्याचे जे इथं टेंटॅकल्स इथे दाखवलेले आहेत हे निडोब्लास्ट म्हणतात. याला लक्षात घ्या, हा शब्द येणार आहे पुढे, निडोब्लास्ट. काय म्हणतात याला? निडोब्लास्ट. म्हणजे ज्यावेळेस तो हायड्रा असा एखादं प्रे पकडतो त्यावेळेस त्याच्यामध्ये ते इंजेक्ट होतात. हे म्हणजे आपण जसं टोचतो ना एखादी इंजेक्शनची सुई वगैरे असते, तर तशा पद्धतीने हे इंजेक्ट होतात आणि यांना काय म्हटलं जातं? निडोब्लास्ट असं म्हटलं जातं. ते आपण पुढच्या याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत. आणि मग आपण हा जो सिलेंट्राटा हा जो फायलम आहे याच्या डिस्कशनकडे जाऊयात. तर हा सिलेंट्राटा. ओके, तर हा जो सिलेंट्राटा आहे याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर देर आर 2 टाइप्स ऑफ स्ट्रक्चर्स. 2 टाईपचे स्ट्रक्चर्स या ठिकाणी आहेत. अँड दीज 2 टाइप्स ऑफ स्ट्रक्चर्स दे आर सिलेंड्रिकल ॲज वेल ॲज अम्ब्रेला टाईप स्ट्रक्चर्स. म्हणजे 2 टाईपचे स्ट्रक्चर्स इथे आहेत पहा. आणि कुठल्या 2 टाईपचे स्ट्रक्चर्स आहेत? दिस इज द सिलेंड्रिकल स्ट्रक्चर. आणि ह्या ज्या सिलेंड्रिकल स्ट्रक्चरला काय नाव आहे? पॉलिप. आणि अम्ब्रेला टाईप दिसतंय ना, लगेच डोळ्यांना दिसतंय. अम्ब्रेला टाईप जो आहे त्याला काय म्हणतो आपण? पॉलिप असं त्याला नाव देतो आपण. आणि अशा पद्धतीने इथे हा जेलीफिश दाखवलेला आहे पहा. जेलीफिश बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती असतो, त्यामुळे तो आपण घेतलेला आहे हे लक्षात घ्या. तर हा जेलीफिश जो आहे इट इज अम्ब्रेला टाईप ॲनिमल और इट इज हॅव्हिंग अ स्ट्रक्चर विच इज अम्ब्रेला टाईप. म्हणजे अशा पद्धतीने हे पॉलिप अँड मेड्युसा, दीज आर न्यू वर्ड्स अँड यू रिमेंबर दोज वर्ड्स थ्रू दिस इमेजेस. म्हणजे इमेजेस पाहिल्यानंतर निश्चितपणे तुमच्या हे लक्षात राहणार आहे. आणि मग आपण इथे पुढे जे पाहणार आहोत ते याचं जे हे आहे म्हणजे त्याचे कॅरेक्टर्स ते आपण स्टडी करणार आहोत. आता हे जे सांगितलं मी पहिलं पॉलिप अँड मेड्युसा, त्यामुळे ते तुम्ही रीड करायचं आहे. आणि नंतर मोस्ट ऑफ द ॲनिमल्स आर मरीन और फ्रेश वॉटर ड्वेलर्स. हे आता शब्द वारंवार येणार आहे, सांगायची गरज नाही आहे, हे लक्षात घ्या. फ्रेश वॉटर अँड मरीन. मरीन म्हटलं की ओशन्स अँड सीज आणि फ्रेश वॉटर म्हटलं की रिव्हर्स अँड लेक्स. अशा पद्धतीने ते आपण लक्षात ठेवायचं आहे. अँड हाऊ इज द सिमेट्री? सो दे आर रेडियली सिमेट्रिकल अँड डिप्लोब्लास्टिक. दोन्ही वर्ड्स जे आहेत ते आपल्याला वेल फॅमिलियर, वी आर वेल फॅमिलियर विथ दिस 2 वर्ड्स. म्हणजे रेडियल सिमेट्री आहे हा सी ॲनिमोन जर आहे पाहिला तुम्ही तर इथे तुम्हाला रेडियल सिमेट्री दिसेल ना. असं कुठल्याही प्लेनमध्ये कट करा तुम्ही, अशा पद्धतीने कट करायचं नाही, आपण त्यांना हार्म करायचं नाही, इमॅजिन करायचं आहे. ओके, असं इमॅजिन करायचं आहे की इफ वी आर जस्ट ऑब्झर्विंग दीज ॲनिमल्स देन इट एक्झिबिट दीज ॲनिमल्स दे एक्झिबिट अ रेडियल सिमेट्री. हा तर पूर्ण बॉल सारखाच आहे पहा. कोरल आहे हा. आणि तो जर पाहिला तर पूर्ण बॉल सारखा आहे. म्हणजे कुठल्याही पद्धतीने आपण सिमेट्री घेतली या ठिकाणी तर ती कशी आहे? रेडियल सिमेट्री आहे, हे आपल्याला ऑब्झर्व करता येईल. त्याच्यानंतर निडोब्लास्ट बिअरिंग टेंटॅकल्स आर प्रेझेंट अराउंड द माउथ. म्हणजे जे निडोब्लास्ट बिअरिंग टेंटॅकल्स आहेत ज्यामध्ये निडोब्लास्ट आहेत, मी आधीच्या डायग्राममध्ये दाखवलेत पहा, परत एकदा बघा. हे पहा, हे निडोब्लास्ट आहेत. आणि हे जे टेंटॅकल्सच्या बाजूने सगळीकडे आहेत दे आर यूज्ड फॉर कॅचिंग द प्रे. आणि त्या प्रेला त्या ठिकाणी म्हणजे पूर्णपणे हे इंजेक्ट होतात आणि त्या प्रेला म्हणजे हे करतात. म्हणजे जसं आपण एखाद्या व्यक्तीला भूल वगैरे देतो किंवा एखाद्या व्यक्तीला पूर्णपणे त्याची जी कॉन्शियसनेस जी आहे म्हणजे शुद्ध वगैरे म्हणतो ती पूर्णपणे नष्ट होते. तर तशा पद्धतीने हे काही ह्यांच्यामध्ये काही असे केमिकल्स आहेत आणि ते इंजेक्ट करून काय करतात त्या ठिकाणी त्या प्रेला
पूर्णपणे हालचाल वगैरे त्याची बंद होते आणि मग ते काय करू शकतात, त्या प्रेचं म्हणजे भक्षण करू शकतात किंवा ते प्रे आपल्या बॉडीमध्ये ते घेऊ शकतात. दे कॅन इंजेस्ट दिस प्रे विथ द हेल्प ऑफ दिस निडोब्लास्ट. त्याच्यानंतर पुढचं जे आहे ते आपण परत कॅरेक्टर्सकडे येऊयात. तर हे जे कॅरेक्टर्स आहेत हे लक्षात घ्या. म्हणजे दिस टेंटॅकल्स आर युजफुल फॉर कॅप्चरिंग द प्रे आणि फॉर इंजेक्टिंग द टॉक्झिन. म्हणजे लक्षात घ्या हे की इंजेक्टिंग द टॉक्झिन पॉयझनस सबस्टन्सेस आहेत त्या, म्हणजे सिक्रेट होतात त्या ठिकाणी. आणि ज्यावेळी ते इंजेक्ट करणार, हा काय करणार, हायड्रा निडोब्लास्ट इंजेक्ट करणार. इथे डायग्राममध्ये बघा ह्या पुढच्या अशा पद्धतीने, म्हणजे हा टेंटॅकल आहे हायड्राचा, हे निडोब्लास्ट आहेत. बघा ह्या प्रेला कसं पकडलंय, हा प्रे आहे आणि अशा पद्धतीने ह्या प्रेला पकडून त्या ठिकाणी काय केलेलं, हे टेंटॅकल्सचे हे निडोब्लास्ट इथे मी दाखवलेले आहेत पहा. तर अशा पद्धतीने हे निडोब्लास्ट इथे त्याच्यामध्ये असे म्हणजे इंजेक्शनप्रमाणे किंवा सुईप्रमाणे त्यामध्ये जातात ते, आणि टॉक्झिन्स काही त्या ठिकाणी म्हणजे लिबरेट होतात आणि मग हा जो ॲनिमल आहे हा सहजपणे हा हायड्रा काय करू शकतो, भक्षण करू शकतो. तर ही प्रे कॅच करण्याची त्याची जी टेक्निक आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, तर हे मला वाटतं लक्षात आलं असेल निडोब्लास्ट वगैरे सगळ्यांच्या. आणि नीट लक्षात घ्या, हे डायग्राम्स लक्षात ठेवा, इमेजेस जरा लक्षात ठेवा, काढायच्या नाही आहेत आपल्याला, किंवा एक रफली तुम्ही नोटबुकमध्ये साईड बाय साईड छोटीशी अशी एक जस्ट टेंटॅकलचा एक छोटासा पार्ट काढा आणि त्याला असे निडोब्लास्ट दाखवा. म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस वाचणार आहात तुम्ही त्यावेळेस तुमच्या ते लक्षात येईल. आणि खूप अशी काही एकदम फेअर डायग्राम काढू नका, जस्ट एक रफ डायग्राम, म्हणजे तुम्हाला ते समजेल. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही नंतर वाचणार आहात त्यावेळेस ते निडोब्लास्ट विसरून गेलेला असेल तोपर्यंत. तर तशा पद्धतीने हा अभ्यास करा. आणि त्याच्यानंतर पुढचा जो पार्ट आहे तो म्हणजे प्लॅटीहेल्मिंथेस. आणि मगाशी जे आपण डिस्कस केलं होतं की बाथ स्पंजेस जे आहेत, दीज आर द ब्लॅक कलर्ड अँड समवॉट राऊंड शेप्ड ॲनिमल्स. पाहिलं ना आपण की पहिला जो पॉरिफेरामधला जो आहे तो पहिला एक असा पोरस स्ट्रक्चर आणि शेजारी एक दगडासारखा स्ट्रक्चर होता. तर दीज आर मेडअप ऑफ प्रोटीन्स विच आर मेडअप ऑफ दी स्पॉन्जिन फायबर्स अँड दे हॅव अ गुड वॉटर होल्डिंग कपॅसिटी. म्हणजे जसा स्पंज एखादा पाणी पकडतो, स्पंज माहिती आहे आपल्याला, बँकेत वगैरे त्या ठिकाणी यूज करतात ना नोटा वगैरे मोजण्यासाठी. तर त्या ठिकाणी वॉटर होल्डिंग कपॅसिटी जी आहे ती वॉटर होल्डिंग कपॅसिटी त्याची आहे, व्यवस्थित आहे ती वॉटर होल्डिंग कपॅसिटी जास्त आहे. अँड इट वॉज यूज्ड फॉर बाथिंग इन द ओल्डन डेज. म्हणजे ज्यावेळेस साबणाचा वगैरे जास्त शोध नसेल त्यावेळेस ते वापरत असेल, ज्यावेळेस आदिमानव काळामध्ये किंवा नंतर पण ज्यावेळेस मानवाची व्यवस्थितपणे डेव्हलपमेंट झालेली नव्हती त्या काळामध्ये. म्हणजे आता आपल्याला साबण वगैरे हे प्रकार आपल्याला माहिती आहे, पण ज्या काळामध्ये हे नव्हते त्या काळामध्ये ह्याचा यूज केला जात असे, अशा या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. आणि अजून पिलोजमध्ये, कुशन्समध्ये त्याचा यूज होता, हे लक्षात घ्या. आणि हे इट वॉज ऑल्सो यूज फॉर वेटिंग मटेरियल फॉर स्टिकिंग पोस्टल स्टॅम्प्स अँड काउंटिंग ऑफ द करन्सी नोट्स. मी आधीच सांगितलं तुम्हाला याबद्दल. आणि पुढचं जे आहे ते प्लॅटीहेल्मिंथेस पहा थोडंसं हे. आता ह्याचे कॅरेक्टर्स जे आहेत ते कॅरेक्टर्स आपण वाचूयात. काय आहे त्याचे कॅरेक्टर्स, की यांची जी बॉडी आहे प्लॅटीहेल्मिंथेसची, इट इज स्लेंडर अँड फ्लॅट. म्हणजे फ्लॅट आहे, अशी चपटी आहे, ओके, आणि स्लेंडर आहे म्हणजे डेलिकेट आहे, नाजूक आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. इट इज जस्ट लाईक अ लीफ ऑर अ स्ट्रीप अँड दे आर कॉल्ड ॲज द फ्लॅट वर्म्स अँड दे आर एंडोपॅरासाइट्स. एंडोपॅरासाइट्स म्हणजे काय, की ते यांच्या म्हणजे बॉडीमध्ये राहतात, होस्टच्या बॉडीमध्ये राहतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर घेतलं तर मॉस्किटो मला चावून गेला, तो एक्टोपॅरासाइट आहे. काय आहे तो, एक्टोपॅरासाइट आहे. आणि एखादा जर बॉडीमध्ये असेल ऑर्गन वगैरे तर त्याला काय म्हणतो आपण, एंडोपॅरासाइट असं म्हणतो. असे हे दोन वर्ड्स आहेत पहा, एंडोपॅरासाइट अँड एक्टोपॅरासाइट. एक्टो म्हणजे जस्ट आपल्याला कुठलाही म्हणजे एखादं म्हणजे डासाचंच एक्झाम्पल घ्या उगीचच, म्हणजे लक्षात घ्या की हा जो डास आहे तो जर आपल्याला म्हणजे हे करून गेला, चावून गेला, तर इट इज अ एक्टोपॅरासाइट. आणि जे आपण जे जंत वगैरे म्हणतो आपण, लहान मुलांमध्ये असतात आणि तुम्हाला गोळ्या पण देतात बघा कधी कधी शाळेमध्ये जंताच्या, तर तशा पद्धतीने हे एंडोपॅरासाइट्स आहेत, ओके. आणि सम आर फ्री लिव्हिंग अँड ॲक्वेटिक. हा फ्री लिव्हिंग हा नवीन वर्ड आहे, तो नीट लक्षात घ्या. फ्री लिव्हिंग म्हणजे काय, ते कोणाच्या बॉडीवरती पण जात नाहीत आणि आतमध्ये पण जात नाहीत, सेपरेटली ते राहतात. म्हणजे ते स्वतःचं स्वतः राहू शकतात, त्याला म्हणायचं फ्री लिव्हिंग. आणि ॲक्वेटिकचा अर्थ माहिती आहे. आता असिलोमेट म्हणजे लक्षात आलेलं आहे तुमच्या, ट्रू बॉडी कॅव्हिटी इज ॲब्सेंट. बायलॅटरली सिमेट्रिकल पण माहिती आहे. ट्रिप्लोब्लास्टिक हे पण आता व्यवस्थित माहिती झालेलं आहे. दॅट इज 3 जर्म लेयर्स आर प्रेझेंट, दॅट इज एंडोडर्म, मेसोडर्म अँड एक्टोडर्म.
हे इथं लिहिलेलं पण आहे. अँड दीज आर हर्मॅफ्रोडाईट. हर्मॅफ्रोडाईट म्हणजे काय, तर असे मेल आणि फिमेल असे दोन प्रकार यामध्ये नसतात. म्हणजे बोथ द रिप्रोड्यूक्टिव्ह सिस्टम्स आर प्रेझेंट इन द सेम ॲनिमल बॉडी. तर अशा पद्धतीने हे प्लॅनेरिया आहे, त्यानंतर लिव्हर फ्लूक आहे आणि टेपवर्म. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ प्लॅटीहेल्मिंथिस. म्हणजे प्लॅटीहेल्मिंथिसचे हे एक्झाम्पल्स आहेत. आता इथे काही मी इमेजेस दाखवलेले नाही आहेत. इथे जिथे मला खूपच गरज वाटली तिथेच मी इमेजेस दाखवलेले आहेत. कारण दाखवण्यासारखं मग ॲनिमल किंगडम म्हटलं खूप काही आहे, मग आपण काय काय दाखवत बसणार, तर हे लक्षात घ्या. आणि हे जे आपण पाहिलं आता, आपण एक आधी पण आपण एक कोरोल म्हणून एक एक्झाम्पल पाहिलं. कशामध्ये पाहिलं आपण, हे निडॅरिया फायलममध्ये. तर हे निडॅरियनचं जे हे आहे सिलेंट्राटा किंवा निडॅरियाचं हे एक्झाम्पल आहे, हे तुम्ही वाचा. याच्याशी रिलेटेड इथे माहिती जी आहे म्हणजे लक्षात घ्या. इथे मराठीमध्ये पण दिलेलं आहे पोवळा आणि प्रवाळ भस्म हा शब्द बऱ्याचदा तुम्ही आयुर्वेदामध्ये ऐकलेला असेल. सो यू जस्ट रीड दिस इन्फॉर्मेशन, यू गो थ्रू दिस इन्फॉर्मेशन अँड देन द नेक्स्ट फायलम इज द फायलम ॲस्केलमेंथिस. तर हा जो फायलम आहे हा फायलम ॲस्केलमेंथिस आहे. याचे पण अतिशय सिंपल असे प्रॉपर्टीज आहेत जे तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या की दीज ॲनिमल्स आर लॉंग थ्रेड लाईक और सिलेंड्रिकल. दिसतंय लगेच आपल्या डोळ्यांना, म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही, लगेच समजतं हे. दे आर कॉल्ड एज राऊंड वर्म्स. दे आर एंडोपॅरासाइट्स. आता हे अर्थ समजलाय सर्वांना. फ्री लिव्हिंग आहेत. फ्री लिव्हिंग आहेत म्हणजे कुणाच्याही शरीरामध्ये हे प्रवेश करणार नाहीत, कुणाच्याही शरीरावरती जाऊन त्यांना इजा पोहोचवणार नाहीत. त्याला आपण काय म्हणतो, फ्री लिव्हिंग. त्याचप्रमाणे हे ॲक्वॅटिक आहेत किंवा स्टेरेस्ट्रियल आहेत. त्यानंतर ट्रिप्लोब्लास्टिक आहेत, सुडोसिलोमेट आहेत, म्हणजे फॉल्स बॉडी कॅव्हिटी आहे त्या ठिकाणी. इट इज नॉट फॉर्म फ्रॉम मेझोडर्म ऑर दी गट. त्यानंतर इथे लक्षात घ्या नॉन सेगमेंटेड बॉडी आहे आणि टफ क्युटिकल आहे. अँड दीज आर युनिसेक्शुअल. तर युनिसेक्शुअल म्हणजे काय की मेल आणि फिमेल. इथे पाहताय तुम्ही मेल ॲस्कॅरिस, फिमेल ॲस्कॅरिस, म्हणजे मेल आणि फिमेल अशा पद्धतीचे यामध्ये दोन वेगवेगळे टाईप्स आहेत. मीन्स दीज आर नॉट हर्मॅफ्रोडाईट. म्हणजे हर्मॅफ्रोडाईट आणि युनिसेक्शुअल हे जे वर्ड्स आहेत दीज आर द ऑपोजिट वर्ड्स असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आणि क्युटिकल पहा, हा शब्द खूप महत्त्वाचा शब्द आहे. तुम्हाला समजावून सांगण्याचा मी प्रयत्न करते. पहा की बरेचसे ॲनिमल्स तुम्ही पाहिल्यानंतर तुमच्या एक लक्षात आलं असेल की समजा आता म्हणजे अर्थवर्म पाहिला असेल किंवा मग काही ॲनिमल्स असे जस्ट इमेजेस पाहिल्यानंतर असं तुम्हाला त्यांना एक असं ग्लॉसी टाईप दिसतात. पाहिलंय का, हे ऑब्झर्वेशन केलंय का, असे थोडेसे चमकदार दिसतात. ओके, आता हे चमकदार कशामुळे दिसतात, तर ह्या क्युटिकलमुळे. क्युटिकल असं एक ट्रान्सपरंट त्याच्यावरती असं एक लेयर असतं. आपण पुस्तकाला कसं प्लास्टिकचं कव्हर करतो की नाही, आणि मग हे प्लास्टिकच्या कोटिंगमुळे ते पुस्तक असं थोडंसं शाईन होतं, ग्लेज येते. तशा पद्धतीचं असं अतिशय ट्रान्सपरंट आणि एक थिन आणि तरी पण असं स्ट्रॉंग असं टफ असं एक लेयर त्याच्यावरती असतं आणि त्याला आपण काय म्हणतो, क्युटिकल असं म्हणतो. म्हणजे खूप इंटरेस्टिंग आहे ही गोष्ट, लक्षात घ्या. टफ आहे, अगदी पातळ आहे, अगदी प्लॅस्टिकपेक्षाही पातळ, एकदम पातळ असं कोटिंग आहे. आणि त्यामुळे हे ॲनिमल्स पहा असे ग्लॉसी दिसतात, असे मॅटी दिसत नाही आहेत. मॅटी आणि ग्लॉसी हे दोन वर्ड्स मला वाटतं माहीत असतील तुम्हाला. तर त्यांचं जे स्ट्रक्चर आहे ते असं ग्लॉसी दिसतं. ते ग्लॉसी दिसण्यामागचं कारण जे आहे ते म्हणजे हे टफ क्युटिकल. म्हणजे अशा पद्धतीने हे आपण याचं डिस्कशन केलेलं आहे. आणि पुढचे जे फायलम डिस्कस करताना आपण फक्त महत्त्वाचे वर्ड्स तुम्हाला सांगणार आहोत. आता हे वर्ड्स जर सारखे सारखे येऊ लागले, ट्रिप्लोब्लास्टिक, त्यानंतर सुडोसिलोमेट, तर हे वर्ड्स तुम्हाला मिनिंग ते आत्मसात करा. तर ते माहिती आहे तुम्हाला. आणि त्याच्यामुळं पुढच्या फायलममध्ये आपण डिस्कशन करताना नवीन फक्त काही कन्सेप्ट्स असतील तर त्या फक्त आपण तुम्हाला सांगणार आहोत. आणि जे हे वर्ड्स आहेत हे तर तुम्ही मिनिंग सहित ते लिहून घ्यायचे, नोट डाऊन करून घ्यायचे आपल्या नोटबुकमध्ये. म्हणजे कधी तुम्ही वाचलं तर तुम्हाला ते रेफर करता यायला पाहिजे. तर आज आपण हे ॲस्केलमेंथिसपर्यंत जे फायलम आहे ते फायलम आपण या ठिकाणी घेऊयात. आणि नेक्स्ट फायलम विल बी स्टडीड इन द नेक्स्ट सेशन.